नमस्कार, जय हिंद सगळ्यांना. मी रुपेश आमले तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजेच आपली डिपार्टमेंटल PSI परीक्षा कधी होणार, काय होणार यासंबंधी बऱ्याच जणांचे फोन येत होते, मेसेज येत होते. तर सर्वांना प्रॅक्टिकली उत्तर देणं शक्य नव्हतं, त्यामुळं हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. तर 31 डिसेंबरला आपल्याला DG ऑफिसचं एक पत्र मिळालं. सर्वांनी ते पाहिलं असेल. त्याच्यामध्ये DG ऑफिसने सांगितलेलं होतं की आपले जे सगळे काही महसुली विभाग आहेत, तर त्या विभागांमध्ये म्हणजे एकंदरीत जे 6 विभाग आहेत आपले, तर त्यांच्यामध्ये एकूण PSIच्या जागा किती रिक्त आहेत त्यासंबंधी माहिती मागवलेली होती. आणि त्या माहितीमध्ये आपण बघितलं की त्याच्यामध्ये एकूण जे आहेत महाराष्ट्रामध्ये टोटल तर 2357 पदं जी आहेत तर ती PSIची रिकामी असल्याची आपल्याला तिथं त्याच्यामध्ये दिसत आहे. ठीक आहे. तर ह्या 2357 रिक्त पदांची जी माहिती मागवली होती, तर ह्या माहितीचा जो आपण जर थोडंसं मागं जाऊन बघितलं तर GR आलेला होता शासनाचा की 1 सप्टेंबर 2025ला GR आलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की 50-25-25 फॉर्म्युला म्हणजे 50% जे आहे तर ते थेट MPSCद्वारे सरळ सेवेने, 25% प्रमोशनद्वारे आणि 25% आपले डिपार्टमेंटल PSI. तर असे भरणार हा 1 सप्टेंबरला GR आलेला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता की एकूण आकृतीबंध किती पदं आहेत किती नाही त्यासंबंधी त्यांनी सांगितलेलं होतं. तर मी त्यावेळेस सुद्धा व्हिडिओ करून सांगितलेलं होतं की ती प्रोसेस सुरू झालेली म्हणून. त्यावेळेस काही जणांना खोटं वाटलं होतं, परंतु 1 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे जवळपास 2.5 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या जागा फ्लॅश केलेल्या आहेत DG ऑफिसद्वारे शासनाने. ठीक आहे. तर त्या जागा किती झाल्यात? एकूण 2357. आता 2357च्या 25% डिपार्टमेंटल PSIसाठी येणार म्हणजे त्या जवळपास 590 जागा डिपार्टमेंटल PSIसाठी त्या येऊ शकतात. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणता की ह्या जागा तर आल्यात, ह्या जागा तर शासनाने डिक्लेअर केल्यात, परंतु मग जाहिरात कधी येईल? तर परत एकदा सांगतो, मी जो आधीचा व्हिडिओ बनवला होता तुम्ही परत जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये त्या GRमध्ये जो 1 सप्टेंबर 2025ला जो GR काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की DG ऑफिस जे आहे तर DG ऑफिस 1 जानेवारीपर्यंत गृह विभागाला मागणीपत्र पाठविल. प्रत्येक वर्षी जी परीक्षा होणार आहे आता, तर 1 जानेवारीपर्यंत जे आहे गृह विभागाला मागणीपत्र पाठविल. त्याच्यानंतर गृह विभाग 1 मार्चपर्यंत लोकसेवा आयोगाकडे ते पाठवल आणि लोकसेवा आयोग म्हणजेच MPC जे आहे तर ती MPC परीक्षा घेईल. ठीक आहे. मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर सगळं दाखवलं असतं, परंतु थोडासा स्टुडिओचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी हा व्हिडिओ जो आहे तर तो असा मोबाईलवर शूट करत आहे. परंतु ते सगळे जे कागदपत्र आहेत तर ते मी तुम्हाला मागच्या GRचं ज्यावेळेस एक्सप्लेनेशन केलं होतं तर त्यावेळेस मी सगळे सांगितलेले आहेत. ठीक आहे. तर त्या GRमध्ये सरळ सांगितलेलं आहे की 1 जानेवारीपर्यंत DG ऑफिस जे आहे तर गृह विभागाला तिथं मागणीपत्र पाठवल आणि त्याच्यानंतर गृह विभाग 1 मार्चपर्यंत लोकसेवा आयोगाकडे ते सगळं पाठवल आणि आयोग परीक्षा घेईल. तर मग आता तुम्ही म्हणताल की 1 जानेवारीपर्यंत तर गृह विभागाला आत्तापर्यंत मागणीपत्र जे आहे तर ते जायला पाहिजे नव्हतं. तर बघा, परीक्षा आपली डिपार्टमेंटल PSI परीक्षा कसं आहे, सगळं कायदा आणि सुव्यवस्थेवर सगळं डिपेंड आहे. बरोबर. आता कायदा व सुव्यवस्था जर तुम्ही डिसेंबरमध्ये बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू होत्या. त्याच्यानंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशनसुद्धा चालू होतं. तर त्यामुळं बऱ्याचसा जो स्टाफ आहे, स्टाफ म्हणा सगळ्या गोष्टी एकंदरीत, आता तुम्ही सगळे पोलीस आहात, सगळ्यांना माहिती की काय असतं काय नाही. ठीक आहे. जास्त एक्सप्लेनेशन मी देत नाही. ओके. तर त्यामुळं ती जी गोष्ट आहे तर ती थोडीशी लेट झालेली आपल्याला दिसते. ठीक आहे. परंतु काम जे आहे तर जर तुम्हाला 3 महिन्यामध्ये 1 सप्टेंबरला GR निघाला आणि त्याच्यानंतर आता डिसेंबरपर्यंत त्या सगळ्या जागा पण तुम्हाला तिथं डायरेक्ट फ्लॅश केलेल्या आहेत शासनाने, तर तुम्हाला हे समजायला पाहिजे की 2357 पैकी 25% 590 या डिपार्टमेंटला तिथं येणार आहेत. बरोबर. बाकीचे थेट वगैरे त्यांच्या सगळ्यांचं तिथं डिव्हायडेशन झालेलं आहे, परंतु आपला जो मुद्दा आहे तो काही डिपार्टमेंटलचा. तर त्या 590 जागा आपल्याला तिथं रिकाम्या झाल्या. बरोबर. मग आता त्यांनी 1 जानेवारीपर्यंत मागणीपत्र पाठवलं पाहिजे होतं GRमध्ये असल्यानुसार, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याच्यानंतर अधिवेशन, याच्यामुळं एकंदरीत ही गोष्ट थोडीशी लांबलेली दिसते. मग आता ही कधी होणार क्लिअर सगळं? तर बघा, 16 तारखेला परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल आहे. 15 तारखेला निवडणूक होणार, फायनल सगळं होणार. आणि त्याच्यानंतर जे आहे तर परीक्षा योजना आणि जी आपली परीक्षा योजना कशी होणार, काय होणार, अभ्यासक्रम वगैरे सगळा तिथं जाहीर होऊ शकतो. आणि त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे 1 मार्चपर्यंत लोकसेवा आयोगाकडे तिथं पाठवलं जाईल. आणि आता जर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट होत आहेत तर 1 मार्चपर्यंत पण तिथं मला नाही वाटत वाट बघावी लागेल, परंतु तिथं मार्चपर्यंत आपला तिथं पेपर 100% तिथं होऊ शकतो. जरी थोडंफार आत्ता जसं या गोष्टी झाल्या, निवडणुका आणि अधिवेशन वगैरे सगळ्या भानगडी झाल्या, थोडंसं त्यावेळेस मग थोडं काही परत कायदा व सुव्यवस्थेचं असलं तर थोडंसं 15-1 दिवस मागं पडू, परंतु
ह्या गोष्टी GR मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या होत आहेत, हे लक्षात घ्या. मी मागच्या वेळेसच 8 जानेवारीचा माझा मेसेज आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. 8 जानेवारी 2025ला मी सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे बऱ्यापैकी सगळ्या तिथं गोष्टी झालेल्या आहेत. ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे तर त्यांना सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. ओके. आणि जे कोणी परत थोडंसं ज्यांना वाटतं की नाही कसं होईल का होईल, मग ते थोडेसे मागच पडतात परत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे त्यांनी अभ्यासाला सुरू करा. अजून पण वेळ गेलेली नाही आहे. सगळ्या गोष्टी हे बघा, आता GR आला आहे म्हणजे त्या गोष्टी होणारच, बरोबर. आणि त्या गोष्टी करा. आता GR मध्ये ज्यावेळेस शासन सांगतंय तिथं सही आहे सगळ्यांचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची, त्याच्यानंतर XYZ सगळ्या, ठीक आहे. तर त्या गोष्टी तिथं कराव्याच लागणार आहेत, त्या गोष्टी होणारच आहेत. आणि डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांचा तिथं पाठपुरावा थोडक्यात चालू आहे. ओके. बाकी काही गोष्टी सांगत आहे मी, कोण पाठपुरावा करतं काय सगळ्यांना माहिती, ठीक आहे. तर त्यामुळं सगळ्यांनी ज्यांनी जर अभ्यास सुरू केलेला नसेल तर तुम्ही अभ्यास तिथं 100% सुरू करा, ठीक आहे. आता परत तुम्ही म्हणता की अभ्यासक्रम कसा काय, तर अभ्यासक्रम पण जाहीर होईल तोपर्यंत मग जो अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण करा. त्या विषयांच्या बाहेर काही वेगळं नसणार आहे. नवीन कायदे जे आहेत तर ते नवीन कायदे समजा जे मागच्या कलमांना धरून ते विचारू शकतात. त्याच्यानंतर बाकी इतिहास, भूगोल, मराठी, इंग्लिश तर सेमच आहे. तर ते अभ्यास तुम्ही तिथं पूर्ण करून ठेवा. जर तुमचा अभ्यास होत नसेल तर आता तुम्ही परत म्हणतात की प्रमोशन करतोय, तरी पण आता मला सांगावं लागतं ते. जर ज्यांना अभ्यास होतच नाही तर मग अभ्यास कसा करायचा तर ते सांगतोय मी, की आपला अभिनव नव भारत या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या बॅचेस जी आहे आपली इंटिग्रेटेड बॅच पूर्व प्लस मुख्य ही सुरू केलेली आहे. ती तुम्ही तिथं जॉईन करू शकता. सध्या नवीन वर्षानिमित्त त्याच्यावरती ऑफर चालू आहे 25%ची. त्या 25%चा ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 वर्ष व्हॅलिडिटी मान्य उद्धव ढवळे सरांनी दिलेली आहे. म्हणजे जर या 2 वर्षामध्ये 2 परीक्षा झाल्या तर तुम्ही तिथं त्याचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, तुम्ही कसे पण तिथं बघू शकता. त्याच्यामध्ये सगळे दर्जेदार शिक्षक आहे. फॉरेन्सिकसाठी मान्य सचिन चौगुले सर तिथं शिकवत आहेत. कायदा जे आहे ते स्वतः मान्य ढवळे सर शिकवत आहेत. मराठी म्हटलं तर स्वतः मोरावाळे जे मराठीचं नाव दिलेलं पुस्तक आहे व्याकरणाचं, तर त्याचे लेखक मान्य PSI गणेश कारडकर सर तिथं मराठी शिकवत आहेत तुम्हाला. इंग्लिश म्हटलं तर PSI वैभव सांगळे सर जे आहेत तर स्वतः इंग्लिशमध्ये त्यांचे आउट ऑफ मार्क आहेत ते तुम्हाला तिथं इंग्लिश शिकवतात. तर ही सगळी बॅच आपली रन होती. आणि GS म्हटलं तर इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स ते सगळे GS मी शिकवते तुम्हाला. ओके. म्हणजे अभिनव नव भारत हा मान्य उद्धव ढवळे सरांनी तिथं उत्तम असा प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला असताना तिथं सगळ्या तुम्हाला नोट्स मिळतात. म्हणजे ज्यांनी जॉईन झालेले आहेत त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की आपण किती क्वालिटी तिथं सगळ्यांना शिकवत आहोत. ओके. तर या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही कुठंतरी मागं पडायला नको. जे लोक ज्यांचा मागा अभ्यास ज्यांना वाटतोय झालेला आहे तर जुन्या पोरांनी तर ह्या भ्रमामध्ये राहूच नका की आपला सगळा अभ्यास झालेला आहे आणि आपल्याला कशाची गरज नाही. लक्षात घ्या, आपल्याला ज्यावेळेस असं वाटत असतं तर त्यावेळेस आपण कुठंतरी स्वतःचा इगो सॅटिस्फाय करत असतो. तर आपण इथं सगळ्यांनी पहिल्या सुरुवातीपासून सुरुवात करा. लक्षात घ्या, शून्यापासून एकदम. म्हणजे जे जुने पोर आहेत त्यांनी तर एकदम शून्यापासूनच करा, कारण यावेळेस सगळा पॅटर्न वेगळा असणार आहे. जास्त काही गोष्टी सांगत नाही मी इथं, ज्या परीक्षा योजनेन वगैरे त्यावेळेस सगळ्यांना समजतील. ओके. तर जुने पोर आहेत त्यांनी पण शून्यापासून सुरुवात करा आणि जे नवीन पोर आहेत त्यांनी तर 100% अभिनव नव भारत तुम्ही जॉईन करा. त्याचा फायदा जो आहे ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांना माहिती आहे, ठीक आहे. बाकी इथं काय कोणाशी स्पर्धा नाही किंवा जास्त काय हे गोष्टी नाही आहेत. फक्त मला असं जे पोलीस आहेत आपले मित्र तर त्यांना फायदा व्हावा हा त्याच्या मागे उद्देश आहे फक्त. बाकी ज्यांना जे समजायचं ते तर समजतातच, आपण त्यांचे काही घेणं देणं नाही आपल्याला. ओके. म्हणजे थोडक्यात जे ओळखतात आधीपासून आम्हाला सगळ्यांना तर त्यांना माहिती आहे की आपण कोणत्या पद्धतीने काम करतो आणि कोणत्या पद्धतीने आपण पुढे जातो. ओके. तर परीक्षा लवकरच होईल. ह्या निवडणुकांचं जे आहे निवडणुका 15-16 तारखेनंतर संपल्यानंतर जसं GRमध्ये सांगितलेलं आहे त्या GRमध्ये सांगितल्यानुसार जे आहे तर सगळ्या गोष्टी तिथं वर्कआउट होतील. ज्यांना अभ्यास करायचा आहे 5 तारखेपर्यंत ऑफर चालू आहे. 25% ऑफ आहे आपल्या बॅचवर. ह्याच्या खाली या व्हिडिओच्या खाली तुम्हाला तिथं लिंक टाकलेली असेल ॲपची. प्ले स्टोअरवर जाऊन अभिनव नव भारत हा तिथं कोर्स तुम्ही इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती इंटिग्रेटेड बॅच जॉईन करा. 25% त्याच्यावर ऑफ आहे. माझा नंबर सगळ्यांकडे, उद्धव ढवळे सरांचा नंबर सगळ्यांकडे. तर त्या नंबरवर तुम्हाला काही क्युरी आली तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा किंवा फोन करून विचारू शकता. ओके. तर अशा प्रकारे कुणीही मागं पडायचं नाही आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला जायचं मित्रांनो. ओके. तर भेटूयात आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला युजफुल असंच मी घेऊन येईल. बऱ्याच जणांची अपेक्षा होती की काहीतरी व्हिडिओ आणावं, काहीतरी सांगावं, कुठं आलं प्रकरण काय आलं. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, पॉझिटिव्हली होत आहेत. तुम्ही कुठंतरी मागं पडू नका. 590 जागा आहेत, काही कमी जागा नाही आहेत, ठीक आहे. आपल्याला जरी एका जागेची गरज असली तरी पण जास्त जागा असल्या तर चांगलंच आहे. म्हणजे मागच्या वेळेस 615 जागा होत्या, यावेळेस 590 जागा आपल्याला तिथं येऊ शकतात. ओके. जर म्हणजे सँक्शन झालं तर 590च्या 590 तिथं आपल्याला भेटतील. 589 समथिंग आकडा होतोय पण आपण तिथं राऊंड फिगर 590 असा धरलेला आहे. ओके. तर सगळ्यांनी जीव तोडून अभ्यास करायचा आहे. काही अडचण आली तर काही न लाजता काही न म्हणजे डोक्यात ठेवता डायरेक्ट तुम्ही फोन करू शकता, मेसेज करू शकता. ओके. आम्ही कसे वेगळे नाही आहे, तुमच्यातलेच आम्ही.
तर त्यामुळं कोणीही असं मनामध्ये न्यूनगंड ठेवू नका की कसं विचारू काय विचारू. बिंदास विचारायचं, फोन करायचा, मेसेज करायचा, ढवळे सर आहेत, मी येत, पूर्ण आपली अख्खी टीम तुमच्या पाठीशी आहे. ओके, तर सर्वांनी जीव तोडून अभ्यास करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, करा अभ्यास, व्हा अधिकारी, सोबत लढू, सोबत जिंकू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.